हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज मी आणि कृष्णा आलो आहोत महाबळेश्वरमधल्या एका लक्झरियस बुटीक रिसॉर्टमध्ये राहायला, जे आहे शंबाला बुटीक रिसॉर्ट. आणि हे खूपच कमाल रिसॉर्ट आहे. खूप मस्त व्ह्यूज आहेत इथून. खूप छान सगळ्या रूम्स कॉटेजेस जे काय आहे ते सगळं खूप छान आहे. आपण आजचा पूर्ण दिवस इकडे आहोत. दुपारी आत्ता आपण इकडे आलेलो आहोत. 1चं चेक इन होतं, आम्हाला पोचायला 2:30 वाजले आहेत. बट काहीच प्रॉब्लेम नाही. आपण आता आजचा पूर्ण दिवस इकडे आहोत उरलेला, आणि उद्या सकाळी 11ला चेकआउट आहे. सो आपल्याकडे बराच वेळ आहे इकडे चिल करायला. सो आत्ता तरी आम्ही फूड जे आहे, लंच टाईम जो आहे त्यांचा इथे संपलेला आहे. सो आम्ही मेन्यू कार्डमधला आला कार्ड फूड जे आहे ते रूममध्ये मागवलेलं आहे. सो पहिले फूड खाऊन घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला आमची रूम दाखवतो आणि त्यानंतर आपण हे अख्खच्या अख्खं रिसॉर्ट बघूया. सो हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा. आता मी तुम्हाला आमची रूम दाखवणार आहे. सो चला माझ्याबरोबर. सो ही अशी रूम होती आमची. ते जर बघितलं तर इथे खूप मोठा बेड आहे. तिकडे चहा पाण्याची सगळी सोय आहे. चांगलं मस्त एक वॉशरूम होतं. आणि इकडे जर बघितलं आपण तर इथे खूपच कमाल व्ह्यू आहे. सो शंबालामध्ये राहण्यासाठी आहेत 4 कॉटेजेस आणि एक 2 BHK विला, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे हा इन्फिनिटी पूल. सो दुपारी लंच झाल्यानंतर आपण या प्रॉपर्टीचे काही ड्रोन शॉट्स घेतले, आणि आय होप तुम्हाला ते शॉट्स आवडले असतील. ड्रोन शॉट्स घेऊन झाल्यावर मी मस्त एक झोप काढली. संध्याकाळी हायटीला उठलो, एक कॉफी प्यायली, त्याच्यानंतर भजी खाल्ली, आणि त्याच्यानंतर मी खाली येऊन परत झोपून गेलो. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8:30, आणि आता आपण चाललो आहोत डिनरला. डिनर आणि लंच या 2 गोष्टी आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नाही आहेत. सो डिनर आणि लंच हे आपल्याला अला कार्टच घ्यावं लागतं. सो आम्ही ऑर्डर केलं आहे टोमॅटो सूप, पनीर टिक्का स्टार्टरमध्ये, आणि त्याच्यानंतर व्हेज बिर्याणी. सो फटाफट वर जाऊया, मस्त भूक लागली. सो आता दाबून खाऊया आणि तुम्हाला डिनर नंतर भेटतो. सो आपण डिनर करून परत आलो आहोत, आणि पोटभर डिनर केलेला आहे. मस्त व्हेज बिर्याणी हांडली आहे प्रॉपर, आणि फूड क्वालिटी तर खूपच जास्त कमाल आहे इथली. आणि प्रॉपर्टीबद्दल जर बोलायचं झालं तर प्रॉपर्टी खूपच चिल आहे, रिलॅक्सिंग आहे, एकदम शांत आहे. रोड टच, ऑलमोस्ट रोड टच आपण म्हणू शकतो. पण खूप कमाल प्रॉपर्टी आहे. थोडाही बाहेरचा आवाज इकडे येत नाही, आणि खूप जास्त रिलॅक्स वाटतं. आम्ही तर लिटरली खातोय आणि झोपतोय एवढंच करतोय, कारण आपल्या डेली रुटीनमुळे ह्या गोष्टी करायला अजिबात वेळ मिळत नाही. सो आम्ही मस्त रिलॅक्स करतो. आता डिनर झालेला आहे. 2-3 फेऱ्या मारल्या आम्ही इथे वर, कारण खूप खाल्लं आहे. सो आता आम्ही परत रूममध्ये आलो आहे, आणि थोड्याशा गप्पा मारून आता आम्ही झोपणार आहोत. आणि आता आपण भेटूया उद्या सकाळी. सो गुड नाईट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आपल्या शंबालामधला दुसरा दिवस, आणि आज आपल्या इथून आत्ता 11:30 वाजता चेकआउट आहे. ॲक्च्युली सकाळी 7 वाजता उठूनच पूलमध्ये जायचा प्लॅन होता, पण मी उठलोच 9 वाजता. आणि उठल्या उठल्या मी आवरायला घेतलं, आणि आता आपण चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. आत्ता वाजले आहेत 9:15, आणि ब्रेकफास्ट करून झाल्यावर मी तुम्हाला ही पूर्ण प्रॉपर्टी दाखवणार आहे आणि याची पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. सो आता पटापट जाऊन पहिले ब्रेकफास्ट करूया, बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे. ब्रेकफास्ट करूया, आणि ब्रेकफास्ट करून झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. सो आत्ता आम्ही आलो आहोत शंबालाच्या ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि आम्ही ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केलं आहे अंडा भुर्जी, चीज ऑमलेट, वॉटरमेलन ज्यूस. आणि आता आम्ही हा मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहे या एका मस्त व्ह्यू बरोबर.
सो आपण इकडून आत्ता चेकआउट करतोय आणि खूपच कमाल स्टे होता, रिलॅक्सिंग स्टे होता एकदम. अशी खूप दिवसांनी ट्रिप झाली आहे जिकडे कुठेच पळापळ नव्हती, काही जाऊन बघायचं नव्हतं, फक्त चिल करायचं होतं, खायचं होतं, झोपायचं होतं, एवढंच करायचं होतं आणि आम्ही तेवढंच केलेलं आहे. आणि खूप कमाल जागा आहे ही, तुम्ही नक्की इकडे एकदा व्हिजिट करा. आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, सो तुम्हाला सोपं पडेल इथलं बुकिंग करायला आणि इकडे यायला. आणि त्याचबरोबर हा जो व्लॉग आहे तो आपण इकडेच संपवूया. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. इकडे तुम्हाला ज्यांना घेऊन यायचं असेल त्यांच्याबरोबर हा व्लॉग जो आहे तो नक्की शेअर करा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.